नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सोपी शिवलिंग अशी रांगोळी. सरळ रेस ओढून घेतली आहे, वरून क्रॉसमध्ये खाली घ्यायचं आहे दोघा बाजूने, बघू शकता. नंतर थोडंसं सरळ रेष घ्यायची, नंतर खाली हे बघा इकडून ही खाली क्रॉसमध्ये व्यवस्थित करून आपल्याला सरळ अशी रेष घ्यायची. वरून मध्यभागी 2 रेषा पाडायच्या आपल्याला अशा पद्धतीने. थोडा ह्या बाजूने अंतर सोडून आणि वरून असं गोल करून घ्यायचे. खूपच सोपी आणि सुंदर अशी आपली शिवलिंग होणार आहे, कलरफुल. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत म्हणजे कळेल. हे बघा थोडंसं मी डार्क करून घेणार आहे आतून अशा पद्धतीने. हे बघा खूपच इझिली कोणीही काढू शकेल अशी आपली रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते बेसिक पद्धतीने. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. खूपच सोप्यात सोपी पद्धत आहे. इथूनही आपल्याला थोडंसं असं आतून डार्क करून घ्यायचं आहे. इथं छोटे छोटे टिपके ठेवून घ्यायचे आपल्याला मधली रेषमध्ये, वरती आणि खाली. इथं थोडा आपल्याला काळा कलर भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. इथं 3 रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला आणि असं थोडं गोल गोल करून घ्यायचं आपल्याला. मधून असा लांबसर पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे, पानासारखा. मध्ये लाल कलर आणि पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हळद किंवा कुंकू टाकू शकता. इथंही आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे. इथे ही लाल कलर टाकून घ्यायचा आपल्याला. इंस्टाग्रामवरही माझी आयडी आहे जे एल रंगोली, नक्की ट्राय करा. इथं आपल्याला बेलाची पानं काढून घ्यायची 3. खूपच सोपी रांगोळी. नक्की एकदा तरी ट्राय करा तुम्ही. श्रावण महिन्याची स्पेशल रंगोली आहे. कारण मी जास्त कठीण रांगोळ्या नाही आणत, कारण जेणेकरून कोणाला येत नसतील त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते सोप्यात सोपी पद्धतीचे. म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. याच्यामध्ये कलर भरून आजूबाजू आपल्याला मुठ्ठीने डॉट पाडून घ्यायचे आणि त्याला थोडं गोल गोल करत जायचे आपल्याला. व्यवस्थित आपल्याला गोल करायचे, नाहीतर फूल येत नाही. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून असं फ्लावर काढायचं आहे बघा एका बोटाने. खूपच सोपी रांगोळी. नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. मध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे मुठ्ठीने सर्वात सोपी पद्धत आहे मुठ्ठीने डॉट पाडायचा. हाही व्हिडिओ आहे माझा, त्यालाही गोल करून घेणार आहोत. थोडंसं दुसरा कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, विरुद्ध कलर. बघा किती सुंदर अशी आपली शिवलिंग रांगोळी तयार होते, बघू शकता. खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की शुभ दिवशी तुम्ही नक्की काढा. इथं आपल्याला दिवे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने.
इतर थोडी रेष 2 रेषा मारून घ्यायची आपल्याला. छोटे छोटे टिपके ठेवून घ्यायचेत आपल्याला लांबसर, म्हणजे दिवाचा आकार असा तयार होतो. बघू शकता तुम्ही. इथंही कलर भरून घेणार आहोत आपण. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत, आणि तुम्ही कुठून कमेंट करत आहात ते मला नक्की गावाचं नाव सांगा. इथून थोडंसं आपल्याला बोटाने बाहेर अशी रांगोळी सरकवायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. इथंही आपण छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. इथं थोडा थोडा मी जांभळा कलर टाकून घेणार आहे मध्ये मध्ये डॉटच्या मध्ये. बघा किती सुंदर अशी आणि सोप्यात सोपी अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. शुभ दिवशी, पूजाच्या दिवशी तुम्ही नक्की काढा ही रांगोळी. धन्यवाद.